नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे उकडून मोदक। त्यासाठी मी इथे 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय, किसून घेतलेलं, जाडबुडाच्या कढईत टाकून घेतलंय आणि त्याच्यात 1 वाटी चिरलेला गूळ टाकून घेऊ। तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे परतून घेऊ आपण। एकसारखं हलवत परतून घ्यायचं याला। पाणी सुटलंय आपल्या गुळाला आता थोडं थोडं। गूळ वितळला आपला बऱ्यापैकी। तर याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊ। साखर आणि विलायची बारीक केलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालू। आणि या मिश्रणाला एकसारखं हलवत परतून घेऊ। यातलं पाणी आटेपर्यंत, घट्ट होईपर्यंत याला परतून घेऊ। 3-4 मिनिट परतवलं की यातलं सगळं पाणी आटेल, मिश्रण कोरडं होईल आपलं। बघू शकता इथे 3-4 मिनिटानंतर आपलं सारण असं तयार झालंय। आता गॅस बंद करू आणि याला थंड होऊ देऊ। थंड झाल्यावर हे आणखी कोरडं होईल, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ। त्यासाठी इथं 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यात 2 चमचे बारीक रवा टाकलाय, थोडंसं मीठ टाकलंय चवीनुसार आणि अर्धा चमचा तूप टाकले आणि याला मिक्स करू आणि पाणी घालून घट्ट गोळा मळून घेऊ। त्याचा घट्ट असा गोळा मळून घेऊ। आता इथे पीठ मळून झालंय आपलं। आता याच्यात रवा घातलेला आहे आपण, त्यासाठी याला थोडा वेळ भिजायला बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपलं सारण थंड झालंय, ते एका मिक्सरच्या भांड्यात घालू आणि थोडं थोडं करून बारीक करून घेऊ। हे जे लांब लांब दिसतं खोबऱ्याचे तुकडे, ते असं मिक्सरमध्ये घातलं की एकसारखे बारीक होतात आणि जे गोळे बनलेले असतात ते पण फुटतात सगळे। किंवा तुम्ही अगोदरच खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल। आता आपलं पीठ भिजलंय, त्याला थोडंसं मळून घेऊ आणि त्यातला एक गोळा घेऊ आणि त्याला कोरडं पीठ लावून एकदम पातळ अशी चपाती लाटून घेऊ त्याची। एकदम पातळ लाटून घ्यायची। बघू शकता इथे लाटून झाली आपली चपाती। आता एखाद्या डब्याचं झाकण किंवा वाटी घेऊन याचे असे पुऱ्यासारखे गोल कट करून घ्यायचे। असं केल्याने आपले सगळे मोदक एकसारखे येतात। आता एक त्यातली पारी किंवा पुरी घेऊ आणि त्याच्यामध्ये 2 बोटाच्या साहाय्याने त्याच्या पाकळ्या पाकळ्या अशा दाबून करून घेऊ। सगळ्या बाजूनी असं 2 बोटांनी दाबून दाबून कळ्या किंवा पाकळ्या अशा बनवून घ्यायच्या। त्याच्यामध्ये सारण भरून घेऊ। तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त सारण भरून घ्या आणि असं दाबून याला वरती तोंड मिळवून घ्या। आपल्याला चपाती याच्यासाठी पातळ लाटायची असती की हे जे वरती टोक येतं, हे जर आपली चपाती जाड असेल तर खूप जाड होतं आणि मग ते उकडत नाही, कच्चं राहतं पीठ तिथे। म्हणून चपाती पातळच लाटून घ्यायची। इथे एक चाळणीला मी तूप लावून घेतले, तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्याच्यावर मोदक ठेवून घेऊ। आपण आणखी एक मोदक बनवून घेऊ असाच।
सारण भरून याचे तोंड बंद करून घेऊ. बघू शकता हा पण मोदक तयार झाला आपला. हे जाड ठेवायचं नाही, नाहीतर ते उकडत नाही. आता अशाच प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊ आणि चाळणीवर ठेवून घेतले. आता याला उकडून घेऊ. इथे एक कढई ठेवली मी, त्याच्यात पाणी टाकले, पाण्याला उकळी आली. आता याच्यावर मोदकाची चाळणी ठेवून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवून याला 20 मिनिट वाफवून घेऊ. आता 20 मिनिटानंतर बघू. आपले मोदक इथे उकडून झालेत, बघू शकता, आणि अजिबात खाली चिकटले नाही. आता हे मोदक काढून घेऊ आणि चाळणीमध्ये बसले नव्हते, काही मोदक शिल्लक राहिले होते ते परत ठेवून उकडून घेऊ. त्याला पण 20 मिनिट ठेवून उकडून घेऊ. बघू शकता आतमधून एकदम रसरशीत असे मोदक आपले तयार झालेत. या